कापूस खरेदीच्या मुद्द्यावरून विरोधक आज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। विधानसभेत मंत्री जयकुमार रावल यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। राज्यात कापूस खरेदीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला, त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। कापूस खरेदी प्रश्न आणि वाढत्या शेतकरी आत्महत्येवरून विरोधक आक्रमक झाले। भावांतर योजना जाहीर करा आणि बंद खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी जी आहे ती विरोधकांकडून करण्यात आली। पाहूया। पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊंनी इथं प्रश्न केला की त्याला भावांतर योजना, की आमच्या शेतकऱ्याला 10,000 रेट पाहिजे, आता मार्केट 6,500 आहे, तर मधला जो भाग आहे जो काय 3,500-4 हजाराचा तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का? आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे जे आता बंद झालेले आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे। यावर्षी आपण 124 केंद्र यावर्षी आपण सुरू केले आणि त्या माध्यमातून 16 मार्चला म्हणजे कालपर्यंत 142.69 लाख क्विंटल ही खरेदी केली। साधारणतः 10,000 कोटी रुपयाची खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि म्हणून ती खरेदी सातत्याने चालू आहे। भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला, त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही। जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारतायत, किमान त्याचा उल्लेख करा। काय आपण देणार नाही देणार अडचणी आहेत सांगा तरी, पण त्याचा उल्लेखच करायचा आणि टाळायचा। आज शेतकऱ्याला 6,200 6,300 रुपयांनी खरेदी आहे। का होत आहे? हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात? आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ, मग काय भरून का देत नाही? अध्यक्ष महोदय, त्या प्रश्नामध्ये भाव अंतराचा उल्लेख नव्हता। ज्या प्रश्नामध्ये जी मागणी केली आहे त्या संदर्भात उत्तर देत होतो। अध्यक्ष महोदय, MSPचा लांब धागाचा भाव हा 7,521 हा दिलेला आहे आणि बाजारमध्ये जो लांब धागा येईल किंवा मध्यम धागासाठी 7,121 चा दिलेला आहे आणि म्हणून 6,000 रुपये मार्केट हे चुकीचं आहे। अध्यक्ष महोदय, जितका कापूस येणार तो कापूस खरेदी करण्यासाठी CCI कटिबद्ध आहे। आणि आता इथे वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।